तर असं 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 इकडे तोंड फिरवा ना. इकडे राजू तिकडे जायला लागला. एक मिनिट थोडे राजू मागे. तुम्ही दिल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला 4 दिवस दोघांमध्ये काउंट तेवढंच असतं. वापर कसा काय ट्रेनसाठी वगैरे हां तुम्ही भीमा शंकर फ्लोरिना ही चांगली ही चांगली हे आवाजासाठी कॉक असतात. काय किंमत काय ह्याची साहेब 3,500 पासून स्टार्ट आहे. आवाज दूर आणि मोठा आवाज होतो याचा. वाघ असतील, जंगली प्राणी असतील, परमिशनची गरज परमिशनची त्याला गरज परमिशनची गरज नाही साहेब. असं लायसन नंबर ऑथोराइज बिल येतं आमच्या कंपनीचं. त्याला कुठल्या परमिशनची गरज नाही. तुम्ही 0.17 इथे प्रदर्शनामध्ये काय डिस्काउंट नाही का इथे प्रदर्शनामध्ये डिस्काउंट आहे साहेब. याच्या प्रत्येक गण मग आपण 15% डिस्काउंट ठेवलेला आहे प्रदर्शन असल्यामुळं. याचं कसं आहे, शेतकऱ्यांचं रानात घर आहे, कोल्हे प्राणी पक्षी पोल्ट्री व्यवसाय आहे, बिबट्यांचा वगैरे त्रास आहे. याचा फक्त आवाज पर्पज आहे. आवाजामुळे कुठल्याही जंगली शॉपत थांबत नाही. माकडं वगैरे असतील, आंबे वगैरे खराब करतात किंवा नारळ वगैरे पाडतात, त्यासाठी याचा उपयोग होतो. काय टाकायचं याच्यामध्ये छर्रा असतो 0.17 छोटा छर्रा तू असतो. माणसाच्या अंगावर जर मारलं तर काय नाही, याच्याने एन्जॉय नाही होत कोणाला. थोड्या प्रमाणात घासलं वगैरे जातं, खरचटलं जातं. ते याचा मेन पर्पज हा आवाजाचा आहे, साऊंडचा कधी आहे. प्रयोग करून पाहिला हा असं आता प्रयोग तर नाही केला कधी, पण ते कसं होतं, प्रयोग करणं योग्य वाटत नाही, प्रयोग केला नाही. अरे याच्यामध्ये जो स्मेल येतो ते काय त्याच्यामध्ये याच्यामध्ये एक गंधक असतं, त्याचा स्फोट असतो. त्याच्या स्मेलनी पक्षी वगैरे आपण राखण करतो ना, ज्वारी असेल, माकडं वगैरे थांबत नाही. त्याच्या स्मेलनी थांबत नाही. त्याच्यापेक्षा लहान इन्स्ट्रुमेंट नाही का याच्यापेक्षा लहानमध्ये येतं, पण ते इंडियन मेड नाही, ते बाहेरचं येतं. याचं जर्मन वगैरे तैवान या साईड. आहे का तुमच्याकडे एखादं सॅम्पल आता नाही सॅम्पलला, उद्या वगैरे पाहायचे असेल तर बघायला मिळेल. काय शेतकरी बांधवांना काय आव्हान शेतकऱ्यांना काय आव्हान कराल शेतकऱ्यांना काय सध्या बिबट्याचा प्रादुर्भाव हा आहे नाही, शेतकऱ्यांना हेच का बाबा स्वसंरक्षणासाठी तुम्ही हे वापरावं. तुम्ही त्याच्यामध्ये जे बिबट्यासाठी टाकता त्याचे वापरावं. जास्त पैसे खर्च येतो का नाही, त्याला खर्च नाही. त्याचं एक काय चेहऱ्याचं शरीर पॅकेट बघू आहे. कुठे ते चेहऱ्याचं एक पॅकेट आहे ना, यांनी स्वस्तामध्ये उपलब्ध करून दिलं पाहिजे. ते शासनाने केलं पाहिजे आता हो. ते त्यांना परवडलं पाहिजे हे चेहऱ्याचं पॅकेट येतं असं, त्याच्यामध्ये चेहरे येतात तर असे. टाकाय भरायचं कसं दाखवा भरून दाखवा ना. बार करून दाखव ना. लोकांपर्यंत पोहोचेल ना आता जर हवेत उडवलं तर काय होतं आपण बघू वरचं फाटून जाईल का नाही, वर पडता आहे ना साहेब. हे असं या पद्धतीने लोड करायचा असतो. त्याला लोड केल्यानंतर किती खडे टाकायचे हा एकच खडा असतो छारा, छोटा 0.177चा छारा, तो हायचं टाकायचा. हा टाकल्यानंतर बंद करायचं. तुम्हाला सरळ समजा मारायचं आपण असेल, असं वर उडवलं तर काय पडदा फाटेल पडदा फाटेल, आवाज येतो साहेब मोठा त्याचा. किती अंतरापर्यंत जाते? किती हा नुसता छरा जर मारला तुम्ही तर तो 110 फुटापर्यंत जातो. नेमबाजी वगैरे शिकण्यासाठी, नेमबाजी वगैरे आपल्या घरी कोणी तरुण वगैरे मुलं असतील नेमबाजी शिकण्यासाठी, महिलांसाठी पण आता कुठली महिला घरी एकट्या आहेत, चोरांचं वगैरे काय असं वाटलं नुसतं असा बार जरी याच्यामध्ये लावून खिडकीतून जरी अशा प्रमाणात एक बार जरी टाकला तरी पण चोरांना वगैरे काय ते खरे खोटे बघायला येत नाही. पण आता हे पुढे तुम्ही बार म्हणजे पुढे काय ठेवलं होतं कॉक असतो हा अशा पद्धतीचा. तो कशासाठी असं कॉक असतो, हा फक्त आवाजासाठी असतो. याच्यामध्ये गंधक असतं. हा छरा जाऊन त्याची गंधक काय किंमत आहे ह्याचं एक पॅकेट 100 रुपयाला येतं. त्याच्यात 20 किंवा 24 असतात. छर्यांची आणि छऱ्यांचं 100 रुपयाला 100 छरे येतात. हे इन्स्ट्रुमेंटची काय वॉरंटी वगैरे हा, ह्याला वॉरंटी पण आहे. याला 6 महिने वॉरंटी असते आणि लाईफ टाईम 50% एक्सचेंज आणि ते व्हॅल्यू. बिघडलं तर दुरुस्तीला कुठे यायचं राजगुरुनगर हे काय मेटल पासून बनलेलं आहे कसं? नाही, हे ग्लास फायबर आहे साहेब. ग्लास फायबर आहे, हे तुटत नाही काय. हे तुम्हाला इथं जे 3700 रुपयाचं आहे तो 3000 रुपयाला उपलब्ध होईल. आणि बाकीचे जे 5000, 7000, 8000 वाले आहेत त्याच्यामध्ये 2 ते 2,500 रुपये कमी होतील. 5-5,500 रुपये असे तुमचे कमी, 2-2,500-3,000 शोरूम पेक्षा तुमचे पैसे वाचतील. शुभेच्छा तुम्हाला.
आणि ते ठेवायला काय आहे का कवर आणि कवर येतो ना त्याला, पाऊच येतो असं. पोलीस काय कारवाई करणार नाही ना? नाही साहेब, याला सरकार मान्य आहे. इथं आम्ही पोलिसांना घेऊन येणार आहे. कारण हो. नंतर एखाद्या शेतकऱ्यावर कारवाई नको व्हायला. नाही हा .177 तर काय ते LCB वाले म्हणणार ते ही तुम्ही शेतकऱ्या बाळगलं म्हणून नाही, नाही, पण त्याच्यात जर कोणी जर व्हिडिओ घेतला तर ते म्हणू शकतात ना काय खरं आहे, त्यांना कसं कळणार काय? हे नुसतं हे चरवडं तुम्ही हे पण आहे ना तुम्ही त्यामध्ये. तुमच्या संरक्षणासाठी वापरू शकता. याचा एक मिनिट साहेब माझं, हे तुम्ही तुमच्या संरक्षणासाठी वापरू शकता. याचा दुरुपयोग करायचा नाही. आता तुमच्या हातात काठी आहे किंवा घरी कुऱ्हाड आहे, जी शेतीमध्ये तुम्ही झाडं वगैरे तोडण्यासाठी, जनावरांना पाला तोडण्यासाठी वापरताय, पण तीच जर तुम्ही कोणाला मारली तर त्याचा दुरुपयोग आहे. आता हे तुम्ही स्वतःच्या संरक्षणासाठी, वाघ बिबटे जंगली श्वापदे पळवण्यासाठी तुम्ही याचा वापर केला तर ते तुम्हाला ठीक आहे. पण तुम्ही हे घेऊन त्याचा जर चुकीच्या पद्धतीने काय उपयोग केला तर त्याच्यासाठी दुकानदार किंवा विकणारा जबाबदार नाही, त्याच्यासाठी सर्व्हिस घेणारा जबाबदार नाही. त्याचा पर्पज काय, त्याचा वापर काय करतोय याच्यावर डिपेंड आहे. थँक्यू. ओके. घेतलं पिस्तूल घेतलं, गाडी पंच घ्यायची, कंपरेला लावा ना. त्याचं वजन जास्त आहे, वजन. जरा छायाचित्रण आमचं करा. वाव घेतलं ना राव नोकरी. खोडतकरांना कसं विसरून चालेल? हो काय असं काय? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.